मला माझे या घराशी काय संबंध आहे हे या पंचक्रोशीत तरी कोणाला सांगायची गरज नाही. अलीकडच्या मंडळीला माहीत नसते कदाचित, पण हे घर म्हणजे एक प्रकारचे माझ्यासाठी अभ्यास आहे. मी या घराला आमचे दादाजी कन्हैयालालजी लठ्ठा यांच्यापासून तर माझे बाबूजी मदनलालजी लठ्ठा, मी फार स्वतःला नशीबवान समजतो की या लोकांच्या सानिध्यात मला राहायला मिळालं, मला त्यांचं प्रेम मिळालं. आणि असं एक नातं जुळलं की ते इतर नात्याचं वेगळं नातं असं प्रस्थापित झालं की या घरातला मी तिसरा मुलगा म्हणून वावरत आलो. आणि बाबूजी असतील, बाई असतील, या सगळ्यांच्या सुखदुःखात मला योगदान देण्याचं भाग्यही लाभलं. माझ्याच्याने जेवढं करता आलं तेवढं मी करत राहिलो. आणि पाहता पाहता ही पोरं, अंगाखांद्यावर खेळणारी पोरं मोठी झाली. पण मला या घरानं इतका सन्मान दिला की माझ्या बहिणी असतील, माझे भाऊ असतील, हे कधीच माझ्या शब्दाच्या बाहेर गेले नाही. आणि पाहता पाहता हे जेव्हा जबाबदार झाले, जेव्हा मॅच्युअर झाले, तेव्हा त्यांच्या जबाबदाऱ्या त्यांच्या खांद्यावर पडल्या. आणि तेव्हा माझ्यावर त्यांनी प्रेम करायची वेळ आली, तेव्हा माझ्यावरही त्यांनी खूप प्रेम केलं. असं प्रेम केलं की मला जर इथे व्याडमध्ये जर काटा मोडला तर विनोदचा फोन जायचा, बाई डॉक्टर भाऊ काटा मोडला, भैया डॉक्टर भाऊचं पोट दुखलं. माझे संबंध या व्यावहारिक संबंधापेक्षा असल्या रीतीनं त्याचे वेगळे संबंध होते. आणि तिने कितीही भरभरून सांगितले तरी ते न संपणारा विषय ठरले. आणि त्यांच्या नातेवाईकात असो, त्यांच्या सर्व मित्र परिवारामध्ये असो, मी त्यांचा भाऊच नाही तर एक म्हणजे ज्याला प्रेमानं वागवतात, ज्याला मान सन्मान मिळतो, अशा पद्धतीनं हे नाते चालत राहिले. आणि ही आजची असं म्हणता येईल की तिसरी पिढी ही आम्ही हे नाते टिकवत चाललो. एक काळ असा होता, 98 साली आम्ही एक भव्य शिबिर असं घेतलं की त्या शिबिरामध्ये आम्ही 2000 लेखन पाहिले. आणि लिंबाची संवर्धने, आमचे बाबूजी, सगळ्या मंडळीनं त्या बुद्धवाड्याशी या घराचं इतकं मोठं नातं होतं, इतकं गहरं नातं होतं की आम्ही ठरवलं की बा दादाजी स्वतंत्र सेनानी आहेत आणि त्यांच्या नावामध्ये शिबिर घ्यायचं आहे. त्या पंचक्रोशीत ते शिबिर गाजलं. आणि कन्हैयालालजी लठ्ठा दादाजी यांच्यापासून या बुद्धवाड्याशी त्यांच्या त्या घराशी आमचे नाते जुळत गेले. तसं पाहता गेलं तर बाबूजीची परिस्थिती साधारणच होती, पण या पोरांनी ते करून दाखवलं की अपमानाचा बदला म्हणतात भांडून नसतात घेत, तो कर्तव्याने घेतला जातो. तर ही दोन्हीही मुलं इतके कर्तव्यनिष्ठ ठरली की त्यांनी बाबूजीच्या मजबुरीचा म्हणा किंवा गरिबीचा म्हणा त्यांनी छडा लावला. आणि पाहता पाहता आम्हाला त्यांच्या या पावलोपावली पदोपदी होणाऱ्या उन्नतीचं आम्हाला गर्व वाटत गेलं.
त्यांची प्रगती पाहून आम्हाला मनोमन आनंद वाटत गेला. आणि एक दिवस असा आला की आमचे संजू भाऊ या वाशिम जिल्ह्यात त्यांनी आपलं मित्रमंडळ स्थापन केलं आणि बऱ्याच सामाजिक असो, राजकीय असो, शैक्षणिक असो, व्यावसायिक असो, ह्या सगळ्या लोकांमध्ये त्यांनी आपलं स्वतःचं नाव उज्ज्वल केलं. या रिसोर्टमध्ये माझे बाबूजी आम्ही जर दिवसभर भेटलो तर आम्हाला कोणी चहा पाजत नव्हतं. अशा या रिसोर्ट शहरामध्ये त्यांनी आपलं स्वतःचं एक स्थान प्रस्थापित केलं. यापेक्षा अभिमानाची गोष्ट माझ्यासाठी तरी काही नाही. आणि राहिला प्रश्न एकमेकाच्या आर्थिक किंवा बाकीच्या गोष्टीचा, आज जे काही आहे ते कदाचित 75% तरी या घराच्या मार्गदर्शनाखालीच माझं एक एक पाऊल पुढे पडते. माझ्या बाईचा आशीर्वाद मला अजूनही लाभतो. तर अशा या सुखदुःखाच्या प्रवासामध्ये संजू भाऊ असे अचानक गेले आणि आज आमच्या बाईची परिस्थिती असेल, आमच्या वहिनीची परिस्थिती असेल, ही एखाद्या पंख तुटलेल्या पक्षासारखी झाली. आज बाईच्या मनावरही फार मोठे आघात झाले आणि हे आघात त्यांना पेलण्याची परमेश्वर शक्ती देव आणि त्यांना परमेश्वरचरणी चांगली जागा मिळो. आणि संजू भाऊनी जे कर्तव्य केलं, जे तुम्हा आम्हाला प्रेम दिलं, त्यांच्या आजोबापासून जे आपल्या दुधवाड्याशी त्यांची संलग्नता आहे, हे अजून पुढे टिकून राहावं आणि त्यांच्या स्वभावातली जे पैलू आहेत ते आपण अंगीकारले, ही खरी श्रद्धांजली त्यांना होऊ शकते. आणि ते आपण पहिले जसे पाळत आलो तसेच त्या घराचे समज इथून पुढेही तसेच राहतील. आणि संजू भाऊ गेल्यामुळे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना जी पोकळी निर्माण झाली ती भरून निघण्यासारखी नाही. तरी पण आपल्या सहकार्याला विनोद आहे, तुम्ही आम्ही मंडळीचं प्रेम आहे, त्यापेक्षा व्यतिरिक्त आणखीन काय पाहिजे. तर आजच्या या भावपूर्ण वातावरणामध्ये आपण सर्वांच्यातर्फे, मी माझ्यातर्फे संजू भाऊला श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांना शेवटचा प्रणाम करून माझे 2 शब्द सांगतो. धन्यवाद काका. आपण अतिशय मुख्य करणारे भावपूर्ण